काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की बस साईज जास्त आहे आणि खांद्यातून ब्लाऊज पडत आहे किंवा बस साईज कमी आहे, खूप कमी चेस्ट आहे. साईज अगदी 32, 30 म्हणजे 28 अशी वगैरे आहे आणि शोल्डरमधून ते पडतंय, त्याला नॉटशिवाय पर्याय नाही. असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी तुमचा हा सॉल्व्ह करून देते. ह्याच्यासाठी मी कटिंग दाखवते. इथे काय करायचं असतं ना, शोल्डर आपण जेवढं असतं आपलं मोजून शोल्डर येते. समजा मी आता हा 36 साईजचा ब्लाऊज घेते. 36च्या ब्लाऊजमध्ये इथे मला त्यांचा 16 इंचाचा शोल्डर आहे. म्हणजे माझा त्याचा अर्धा करून पूर्ण शोल्डर 16 इंचाचा आहे. त्याचा अर्धा करून माझा 8 येतोय आणि नॉर्मली आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा त्याच्यातला 2 इंच कमी करून घेत असतो. म्हणजे मी 8 इंच घेतला आहे तर त्याच्यातला 2 इंच कमी करून आपण किती घेणार? तर 6 इंचाचा घेणार. आणि आपण जर शोल्डर पडायला नको आहे, आपला गळा उतरायला नको आहे, गळा डीपही पाहिजे हा प्रश्न असेल तर आपण शोल्डर तिथे घ्यायचा फक्त 5च इंचाचा, म्हणजे त्यातले 3 इंच कमी करायचे. समजा 32 साईज आहे आणि शोल्डर त्यांचं 14 इंचाचं आहे. आता 14 इंचाचं शोल्डर आहे तर त्यातून किती तुम्ही वजा करणार? त्यातून अर्धा करून आपण टाकतो 7 इंच, तो टाकतो आपण बोटनेकसाठी आणि त्यातून आपण वजा 3 इंच करणार. म्हणजे मी माझ्यासाठी 32 साईजसाठी किती टाकणार आपण? 4च इंचाचा शोल्डर टाकायचा आणि गळा रुंदी 1.25-2 इंचाची टाकायची आणि गळा अगदी तुम्ही 11 इंचाचा डीप केलात तरी तो गळा पडणार नाही. आता इथे पहा, मी खालून 3 इंचाचा असं खालून पट्टी यायला पाहिजे तर 4 इंच ठेवलं आहे, 11 इंचाचा गळा ठेवला आहे आणि 5च इंचाचा इथं शोल्डर ठेवला आहे मी 36 साईजचा असूनसुद्धा. आता मी हा राऊंड नेक शिवून घेते आणि ह्याला मला पायपिंग लावायचं आहे. ते पायपिंगही लावून घेणार आहे. कमरेकडच्या बाजूने मी डायरेक्ट असं टर्न करून घेते. कुठल्याही प्रकारची वेगळी पट्टी जॉईंट करत नाही मी ह्याच्यासाठी. आता हे मी वरच्या बाजूने पायपिंग लावते. अंडरग्राऊंड पायपिंग कसं लावायचं ह्याचा मी उद्या नक्की व्हिडिओ अपलोड करते, तो तुम्ही बघा आणि त्याच्यात तुम्हाला अंडरग्राऊंड ही पायपिंग कळेल आणि वरच्या बाजूने कसं लावायचं तेही कळेल. आता इथे बघा मी अर्धा इंच वरून कट केला आहे, असा तिरका पार्ट गळ्याकडच्या बाजूने कटिंग करून घेतला होता, तर हा शोल्डर पडणार नाही. आणि जेव्हा आपण उंची घेऊ तेव्हा अर्धा इंच पर्पजली उंची जास्तच घ्यायची, त्यामुळे हा शोल्डर पडला जात नाही. असा जर व्हिडिओ तुम्हाला सविस्तर असा हवा असेल तर माझा एक 6 मिनिटाचा व्हिडिओ मी अपलोड करते, तो तुम्ही नक्की पहा. त्यातून तुम्हाला सविस्तर कसं कटिंग केलं आहे ते तुम्हाला कळेल आणि त्यातून तुमचा शोल्डर उघडण्याचा प्रॉब्लेम अगदी 42 साईजपर्यंत पासून छोट्या साईजपर्यंतही सॉल्व्ह होईल. थँक्यू.